नमस्कार। आज आपण बनवणार आहे गावरान खुरासणीची भाजी। ती फक्त पावसाळ्यातच मिळते, बाकी कोणत्या ऋतूमध्ये मिळत नाही। तर चला बघूया आपण कशी बनवतात। खुरासणीची भाजी बनवण्यासाठी लागणारा साहित्य: टमाटर, कांदा, मिरची, लसूण, मीठ, हळद, गरम मसाला। आता ही आपण खुरासणीची भाजी घेतले, ती तुम्हाला मी दाखवते। ही अशी प्रकारची भाजी असते, तिचं देठ असं जर थोडं लाल असतात आणि भाजी कशी तोडायची मी तुम्हाला दाखवते। ही अशी भाजी तोडून घ्यायची। हे देठ जर कवळे असतील तर असे घ्यायचे, नसतील वजलेले असतील तर नाही घ्यायचे। जेवढे कवले असतील तेवढे आपण तोडून घ्यायचे। खराब पानं असतील फेकून द्यायची। ही अशी खराब पानं टाकून द्यायची आणि चांगली पानं आणि चांगले देठ असतील तेवढं घ्यायचं। आता मी तोडून धुवून कापून तुम्हाला दाखवते कशी बनवायची पुढची कृती। तुम्ही बघू शकता आपण आता भाजी कापून आणि धुवून घेतले। मी आता तिला गॅसवर उकडत ठेवते। तुम्ही बघू शकता आता आपण उकडत ठेवले गॅसवर। त्यात डाळ वापरत नाही, पण मी आता ट्राय करून बघते, माझ्या मुलाला आवडते म्हणून। आणि मी याच्यात मुगाची डाळ थोडीशी धुवून घातले। तुम्हाला पण आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। भाजी तशीच बनवायची आहे, फक्त डाळ मी वापरले त्याच्यात, मगाशी दाखवली नव्हती। आता तो बोलला म्हणून मी त्याला वापरते। भाजीला वास सुगंध मस्त येतो। आणि मी थोडा पाणी घालून घेते भाजीत, जास्त पाणी नाही घालायचं। ही एक रानभाजी आहे, ही फक्त पावसाळ्यातच मिळते आणि वर्षातून एकदाच मिळते आणि ती हेल्दी असते म्हणून वर्षातून एकदा खायची असते। आता आपण तिला 10 मिनिटे वाफवून घेऊ। तुम्ही बघू शकता भाजीला आपली आता उकळ आला आणि भाजी आपली शिजले। मी भाजी का उकडली, ती भाजीला थोडासा करवटपणा असतो आणि तो करवट लागू नये भाजी म्हणून तिला उकडून पाणी काढून कशी पिळून घ्यायची ती मी तुम्हाला दाखवते नंतर। आता मी थंडी करीत ठेवते आणि 5 मिनिटात तुम्हाला दाखवते। गॅस बंद करते आणि पाणी काढून घेताना तुम्हाला दाखवते। तुम्ही बघू शकता ही भाजी आता आपली थंडी केले, ती आता थंडी झाले, पूर्ण नाही थंडी झालेली, पण असं तिचं पाणी काढून घ्यायचंय म्हणजे तिचा करवटपणा कमी होतो आणि मग ती फोडणीला घालायची। अशाच गावरान भाज्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मी अशीच एक रानभाजी बनवलेली आहे, तिची लिंक खाली दिलेली आहे। मी आता ही काढून घेते। मी आता गॅस चालू केलाय, त्याच्यावर कढई ठेवले। आता मी कढई गरम करीत ठेवले, त्यामध्ये मी तेल घालून घेते। 2 चमचे मी तेल घालून घेतले। आपलं तेल गरम झालंय, त्यामध्ये मी मिरची घालून घेते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही 2-3 मिरच्या घेऊ शकता। मी 3 ते 4 मिरच्या घेतल्यात। आता मी याच्यावर लसूण घालून घेते। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आपला मिरचीचा आणि लसणाचा कलर बदलेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे। आता मी कांदा घालून घेते याच्यावर। आता आपल्याला कांदा पण परतवून घ्यायचा आहे। कांदा जरा मरी होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे। आपला कांदा मरी झालाय, मी आता टमाटर घालून घेते त्याच्यात। हे सगळं शिजण्यासाठी चवीपुरतं मीठ घालून घेते। आपला कांदा आणि टमाटर हे सगळं शिजवून घ्यायचं आहे। आता मी थोडी हळद घालून घेते आणि 1 चमचा गरम मसाला घालते। आपण मिरची घातले म्हणून लाल मसाला नाही घातलेला। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिरचीच्या ऐवजी लाल मसाला घालू शकता। आता गॅस कमी करून मी भाजी घालून घेते त्याच्यावर। हे बघा, ही भाजी अशी मोकळी करून घेतली, तिच्यातला पाणी काढून सगळा। आता ही 5 मिनिटे भाजी वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे। ही आता भाजी आपण मिक्स करून घेऊ। तुम्ही बिना डाळीची पण करू शकता आणि डाळ घालून पण करू शकता। दोन्ही भाज्या ट्राय करा तुम्ही आणि मला सांगा कशी झाली। मी आता झाकण ठेवते आणि वाफ काढून घेते 5 मिनिटाची। गॅस मी बारीकच ठेवलेला आहे। आपण आता चेक करून बघू आपली भाजी कशी झाली। हे बघा, आपली भाजी तयार आहे। तुम्ही अशी मध्ये जरा चेक करून बघा, कारण आपण तिच्यात पाणी नाही ठेवत ना, पूर्ण काढून टाकतो, कधी कधी बुरायला लागू शकते। तर मी डाळ टाकले, ती शिजले का जरा चेक करते। डाळ पण शिजले। मी आता गॅस बंद करते आणि आपण आता काढून घेऊ। तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार आहे। कशी वाटली खुरासणीची भाजी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। अशीच एक रानभाजी मी बनवलेली आहे, तिची लिंक बाजूला दिलेली आहे, जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।